नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत कुछ बातें दिल से बाय स्वातीमध्ये. मी आशा करते आपण सगळे ठीक आहात. 3 वर्षापूर्वी साधारण याच सुमारास माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर, माझे मोठे जिजाजी यांना अचानक देवाज्ञा झाली. त्यांच्या जाण्याने आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात न भरून येणारी एक पोकळी तयार झाली. ते आमचे जिजाजी नव्हते, ते आमचे दादाच होते. त्यांच्याबद्दल काही लिहिलं आहे जे आज आपल्याला ऐकवते. असे होते आमचे दादा. सदैव हसतमुख, स्वभावाला शांत, मदतीला कायम तयार, त्यांच्यात होता प्रेमळ मायेचा झरा. असे होते आमचे दादा. कधी दुसऱ्याला न दुखावणार, दुसऱ्यातलं नेहमी चांगलं शोधणार, कधी वाईट न बोलणार, कधीच चढलेला नाही पाहिला मी त्यांचा पारा. असे होते आमचे दादा. सगळ्यांच्यात इंटरेस्ट घेणार, नवीन पुस्तकं वाचणार, प्रभुत्व मिळवण्यासाठी अथक मेहनत घेणार, कधीच विश्रांती घेतली नाही जरा. असे होते आमचे दादा. सेल्फ मेड, एवढे मोठे बिझनेसमॅन, अत्यंत हुशार, जिद्द व धडाडीची त्यांची होती वेगळीच व्याख्या. असे होते आमचे दादा. स्वतःबद्दल कमीत कमी बोलणार, इतरांना सतत एनकरेज करत राहणार, डिओलिंगोची स्पॅनिश शिकायची 858 दिवसांची स्ट्रीक चालू ठेवणार जरी रात्री वाजले 12. असे होते आमचे दादा. आम्ही बहिणींनी आमच्या वडिलांना लवकर गमावलं. दादांनी जबाबदारीचं आव्हान सहज पेललं. नात्यांना कसं फुलवायचं खुलवायचं हे त्यांना होतं गवसलं. सगळ्यांच्या मनाच्या जोडून गेले तारा. असे होते आमचे दादा. टेबल टेनिस, हायकिंग, बायकिंग, रोईंग, व्यायाम, कुकिंग, संगीत, तबला हे त्यांच्या पर्सनॅलिटीचे विविध पैलू. जीवनाचे गाणे कॅरिओकीवर गाताना, नात्यांच्या लयीशी जमवून, सुरांचे भान ठेवून, शब्दांचा अर्थ समजून, भावनांची कदर करून कसं हसत राहायचं हा आम्हाला शिकवून गेले धडा. असे होते आमचे दादा. थँक्यू फॉर लिसनिंग. पुढच्या वेळेला भेटते तुम्हाला. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय.